मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या डेली ब्लॉगमध्ये. आणि आता समोर इथे शाळेतून 3:30 वाजलेत, तर त्याच्यासाठी मस्त असं खाऊ बनवायचं आहे. तर दररोजच तो शाळेतून आल्यानंतर त्याच्यासाठी मी काहीतरी बनवते. आणि लाडूला बदाम दिलेत खायला. तू रुसला? तू आजकाल जास्तच रुसतोय. दादा आला का बघ खिडकीतून? दादू आलाय का बघ. सकाळी मी दिवसभर साडी घातली होती. आता त्याला ट्युशनला सोडायचं, घ्यायला जायचं, परत मी वॉकिंगला सुद्धा जाते तासभर. तर साडीवर मला नाही जमत, त्यामुळे मग मी काढून ड्रेस घातलेला आहे. तर हा ओला कांदा आहे, एकच मिरची घेते, आला समोर आवाज येतोय. कोण आलंय बाहेर? हॉलमध्ये कोण आलंय? आणि हा नारळ आहे, हा मी पाण्यात ठेवलाय लवकर उगवण्यासाठी. वेलकम होम. कसा गेला दिवस? काय झालं? कोण काय म्हणलं? मग थकला? अजून 500 पाहिजे. पूर्ण 1 महिना 3 महिन्याचं एकदाच भरायचं आहे का? मग ते दुसऱ्या क्लासमध्ये घेतले की त्याने 1 महिन्याचं. काय माहित आता. बरं मी बोलते मॅमला. नुसते 500. हो, दिलं नाही त्याने रिटर्न. किती लेकरू खुश होते, दादा येतय दादा येतय, आणि आलं की झालं दोघांची भांडणं. काय झालं पिलू? दादा मारलं. दादा मारत नाही, दाब देतोय नुसता. उड बर बघू. खडं मारलं? नको, हाऊस ड्रेस काढून ठेव, घरचा घाल. दिवसभर घातलेलं रे, घाण असतं त्याचं. थोडं झालं तर सम्राट जास्त करते. कोथिंबीर घालू समोर, कढीपत्ता, कांदा, मिरची, शेंगदाणे, मग काय घालू? तिखट, मीठ, हळद. मग पांढरे पोहे भिजवलेत, खा असंच. खातो का कांदा पोहे? पाणीपुरी पोहे बनवते. चला फ्रेश होऊन या. झालं नाही बाळा, पोहे, कांदा पोहे. पाणीपुरी परत बनवू. आता पाणीपुरी कुठून आणायची बाळा? बरं पप्पाला संध्याकाळी सांगू आणायला. लवकर आले तर घेऊन या मला. बाहेरून घेऊन यायला सांगू पप्पाला. दादू, लाडू, चला खाऊ बाहेर तयार आहे. गरम गरम छान लागतंय. टिफिन संपलाय दादू. आतल्या रूम मध्ये थोडंसं खिडकीतून ऊन येतंय, तर इथं बसवले दोघाला पोहे खायला. सोबत मी सुद्धा घेतलेला आहे. आतल्या रूम मध्ये ना, माझं पिल्लू कुठे गेले दाद्या? कुठं छोवंतर झाले? सम्राट, लाडू. अरे लपके. लगेच बघताय व्हिडिओ कशी करते म्हणून येऊन. दादा पिल्लू कुठे रे आपलं? तुला माहिती? आवा, आमचं
आमचं पिल्लू कुठं लपलंय पिल्लू आजा. अरे कितीदा डोकं आपटतंय, ये बाहेर. थोड्याच वेळात ट्युशनला सोडायला जायचंय, त्याच्याबरोबर म्हणलं थोडंसं चहा बनवून प्यावा. तसं तर मी कधी कधी पित नाही, म्हणजे कधी कधी पिते, दररोज पित नाही. आणि पोरांनाही बिस्किट खायचं आहे. अहो आज येणार होते पण त्यांचं काही कामानिमित्त कॅन्सल झालं. जाऊ द्या म्हणलं, मूड खराब झाला म्हणून म्हणलं चहा करून प्यावं, मूड नीट झाला तर झाला. प्लेट आण बाळा. घातले का अजून वेळ आहे. माझं माझी परी आहे, माझी परीले गुणाचं आहे माझं लेकरं. सगळं ऐकतंय, मनानं कळतंय. आई आजारी आहे, तब्येत बरी नाही, जरा मी थोडी गोळावून बसले की लगेच सगळं आई मी हे करू ते करू, जेवपा करते, रांगोळी काढते, झाडू मारते, जे आहे ते जेवायला आणून देते. पिलू माझं ती बरं काय डाकू आहे ना, आगाव कुठला. लाडूले आजा आता ये म्हणलं तर नाही येत. वाव मस्तच. बूट घातलाय का तू बिशी खाणार आहे ना, मग ये असं असं इथं इथं जॉईन करते. ठेव संपलं की मग आता संपले का बघ होती. काढ असं कुठं कुठं ठेव, नाही तर काढ, फोर काढच बाजूला. चहा देऊ तुला थोडा. अच्छा 1 2 और ये 3. माझी क्यूट परी आहे का, क्यूट परी आहे. फुकर 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 करते का बघ की, डिमन टिमन. खतम, टाटा बाय बाय. असं काय चालू करत चहा कुठे ठेवत आता पोटात. वाव हा ते पण इलायचीवाला आणि बिस्किट पण इलायचीवाला. इकडं का तोंड करून बसला. होय लाडू तसं का करतो तू, आगाव कुठला. म्हणजे अर्ध खाते आपल्यात बुडवते परत तुझ्यात बुडवते का. तसं नाही करायचं बाळा, तुला किती वेळा सांगू आगावपणा करू नको म्हणून. आगाव कुठला. हाड कुकू बाळा ना तू माझं खा ना, उठू नको, खाऊन टाक. नाही खाते, हा खाते. बघ बरं तू खाऊ का म्हणल्यावर लगेच खाते. मी बाहेरले कपडे आणते वाळलेले, दोघं जण गपचिप खावा, भांडणं करू नका. 1 मिनिट ग बसत नाही तर बारकीच्या अंगातले कळ आहे. छान असं ऊन पडलंय.
ट्युशनला जायचंय का नाही? ट्युशनला कुठं वाळूत गेली का? साईडला ठेव, नाही तर मध्ये हरवली तर सापडणार नाही. बुटात जाते बघ सम्राट, तुझ्या वाळू बुटात जाते. हा. मोठी वाली येत असेल तर. ओहो, असले उटपटांग काम येतात करायला तेवढे. तू नको, तुला नाही येत. नको, येत नाही त्याला. नको नको, छोटा आहे ते. नको, ते बघ कपडे घाण करताय. उतरा खाली दोघं पण. त्याचा तर कपडे घाण करताय. बघ गेली बुटात माती त्याच्या. ट्युशनला जायचे असंच घाण जाणार का ट्युशनला? आ बघ कसा अवतार झालाय. शंभडा कुठला? हा हा, शिवा शिवा. काय करते दोघ जण? कंपू बघते तू? हा, बघा बघा. तुला जेवायला कोण कोण येणार आहे? बापरे, पसारा. तर चला आता जेवण करणार आहे. जेवणासाठी काय काय बनवले तुम्हाला दाखव. तर आजच्या जेवणामध्ये आहे भाकरी, घेवड्याची शेंग. आताच आमचं जेवण झालं. कसं झालं जेवण? साधं, सिंपल, छान. आणि होमवर्क पण समर्थचं झालंय. आता सगळ्यांना शुभरात्री. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये लवकर. तोपर्यंत सगळ्यांना बाय.